हळद रुसली कुंकू हसले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता जो दुष्यंत आहे तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी खूप वाईट वागवलं आहे तुला, 1 मिनटं थांब. आणि तो आता कुंकवाचा करंडा घेऊन कृष्णाच्या जवळ येतो आणि कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा मी तुला म्हटलं होतं की मी तुला बायको म्हणून स्वीकारणार नाही, तुला बायकोचे अधिकार देणार नाही, पण आज नव्याने सुरुवात करायची आहे प्रत्येक गोष्टीची. आता हे ऐकून कृष्णाला छान वाटतं. कृष्णा दुष्यंतकडे बघत असते तर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू माझ्यावरती भरपूर प्रेम केलंस, तू मला नितांत साथ देण्याचा प्रयत्न केलास आणि मी मात्र तुझ्याबरोबर वाईट वागलो, या गोष्टीचं मला खूप दुःख आहे आणि म्हणूनच आज मला माझी जुनी चूक सुधारायची आहे. आता दुष्यंतने हे असं म्हटल्यावर कृष्णा ही दुष्यंतकडे बघत असते तर दुष्यंत आता त्याने जो करंडा आणलेला असतो त्या करंड्यातलं कुंकू घेतो आणि आता तो ते कुंकू कृष्णाच्या मांगात भरतो. आता कृष्णाच्या मांगेत कुंकू भरल्याच्या नंतर कृष्णा डोळे बंद करते तर दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो. आता एवढं करून झाल्याच्या नंतर मग दुष्यंत हा कृष्णाला तिच्या हातातलं ते चेन मागतो. मग कृष्णा दुष्यंतला तिच्या हातातलं ते चेन देते. दुष्यंत ते चेन कृष्णाच्या गळ्यामध्ये घालतो. आता ते चेन जेव्हा दुष्यंत कृष्णाच्या गळ्यामध्ये घालतो, तिच्या कपाळावर कुंकू लावतो, कृष्णा मात्र फक्त बघत राहिलेली असते ह्या सर्व गोष्टी. कारण कृष्णाला हे सर्व खूप भारी वाटत असतं, तिला हे सगळं भरून आलेलं असतं अगदी. त्यानंतर मग आता दुष्यंतलासुद्धा बरं वाटत असतं. तर दुष्यंत आता कृष्णाचा हात हातात घेतो आणि कृष्णाला तो रडू नको असं फक्त नजरेने खुणावतो. मग कृष्णाच्या डोळ्याचे अश्रू दुष्यंत स्वतःच्या हाताने पुसतो. आता हे सगळं जेव्हा दुष्यंत करत असतो कृष्णालासुद्धा अगदी खूप भारी वाटत असतं. मग आता कृष्णा ही फक्त हे सगळं बघत असते तर दुष्यंत हा मात्र आता कृष्णाला डोळे पुसून शांत करतो. आता हे सगळं जेव्हा दुष्यंत करतोय तेव्हा कृष्णालासुद्धा खूप छान वाटतं आहे आणि दुष्यंतलासुद्धा. ते दोघंही जण खूप खुश आहेत आता. पण इकडे आता दुष्यंत हा कृष्णाला समजावतो की कृष्णा नव्याने सुरुवात करायची, आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. आता हे ऐकून कृष्णाला बरं वाटत असतं तर दुष्यंत हा विचार करत असतो, खरंच कृष्णा माझ्यावरती किती प्रेम करते, ही किती चांगली मुलगी आहे. त्याबरोबर इकडे कृष्णाला तर हे सगळं अगदी स्वप्नवत वाटत असतं. म्हणजे दुष्यंतने तिच्या मागेत पुन्हा एकदा कुंकू भरलं आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारलं वगैरे, हे सगळं कृष्णासाठी खरोखर खूप खास आणि स्पेशल असतं. तर दुष्यंत हा मात्र आता स्वतःची चूक सुधारून खूप खुश असतो. तर दुसरीकडे बाळजाबाई या नोकर माणसांना सांगत असतात, अरे एवढ्या हळूहळू हात काय चालवायला आहे, जरा पटापटा हात चालवा, करायला ऐसा काय, कामं करा आणि अरे तेवढं तूप कमी का घेतलं आहे, जरा तूप वाढवा त्याच्यामध्ये, शिरा अगदी तुपात लोळला पाहिजे. लक्षात घ्या अगदी 11 किलो प्रसाद सगळ्या मंदिरांमध्ये पोहोचायला हवा, समजलं ना. त्याबरोबर लगेचच ती लोक होकार देतात. तर बाळजाबाई म्हणतात, आमच्या दुष्यंतचा जीव वाचलाय, मग सगळीकडं प्रसाद तर पोहोचलाच पाहिजे. आणि महादू तू व्यवस्थित लक्ष ठेव सगळ्यावरती, काही लागल कमी जास्त ते बी बघ. त्याबरोबर महादू म्हणतो, होय बाळजाबाई मी आई व्यवस्थित समजा लक्ष देतो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, आणि ती केळी ती कशा पाहिजे तिथं ठेवली, ती केळी पण घ्या की प्रसादात, मस्त केळी बी टाका, शिरा कसा भारी झाला पाहिजे एकदम झाक, कळलं नवं. त्याबरोबर महादू म्हणतो, होय बाळजाबाई केळी बी टाकतो. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणत असतात, समदा प्रसाद हा अगदी उत्तम बनला पाहिजे आणि समद्या मंदिरांमध्ये पोहोचला बी पाहिजे व्यवस्थित, काय आलं नवं ध्यानात. त्याबरोबर नोकर माणसं होकार देतात. बाळजाबाई ह्या मात्र सगळ्या नोकरांना सांगत असतात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्याबरोबर सगळी नोकर माणसं होकारार्थी मान डोलावतात. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो. आता दुष्यंत आलेला बघून बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत अरे तू कशाला आलास, तुला आरामाची गरज आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं नाही आई, मी आता ठीक आहे, आता मला नाही तर कृष्णाला आरामाची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी आता तिची काळजी घेतली पाहिजे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे हो मी नाही म्हणते कुठं, तिची बी काळजी घेऊ की आपण, पण लेका तुला बी आरामाची गरज आहे, तुझी बी काळजी करायला हवी नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई 1 मिनटं हा, मला एक फोन येतो आहे. आणि मग दुष्यंत फोन उचलतो तर बंड्याचा फोन असतो.
बंड्या म्हणत असतो, दाजी अहो रातच्याला कळलं गावात बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आहे की कृष्णेला साप चावला म्हणून. मग कृष्णेची तब्येत आता कशी आहे? अहो सकाळपासून मी तिला फोन करायलो आहे पण तिचा फोन म्हणजे लागना झाला आहे. ती फोन उचलना झाल्या, लागायला आहे फोन पण कृष्णी उचलना झाल्या. काय झालं आहे? समजा व्यवस्थित आहे नवं तिकडं? कृष्णी बरोबर आहे नवं? त्याबरोबर दुष्यंत आता विचार करतो, अरे हा किती बोलतोय. दुष्यंत म्हणतो, एक मिनटं. कृष्ण एकदम व्यवस्थित आहे. कृष्णाला काहीसुद्धा झालेलं नाही आहे. आणि राहिला प्रश्न तिच्या फोनचा, तर तिचा फोन हा मीच सायलेंटवर करून ठेवला आहे. त्यामुळे तिचा फोन वाजतच नाही आहे. तिला माहीत नाही आहे की तिच्या फोनवरती फोन येतो. कळलं? त्याबरोबर आता लगेचच बंड्या म्हणतो, अच्छा असं आहे होय, बरं दाजी काय बी हरकत नाही. ठीक आहे जर तुम्ही तिचा फोन सायलेंट केला आहे तर. उलट आरामाची गरज आहे ना आपल्या कृष्णीला. बरं केलं हां. त्यानंतर मग बंड्या म्हणत असतो, बरं दाजी मग आपली कृष्णी कशी आहे आता? नाही म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं काय होऊन बसलं ना. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय आज कृष्णाचा वाढदिवस आहे? त्यावर बंड्या म्हणतो, हो ना दाजी, म्हणूनच तर मी कॉल करत होतो ना तिला, मला शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे थँक्यू बाई थँक्यू, काय मस्त बातमी दिली आहेस. वा मस्त छान, आज कृष्णाचा बड्डेसुद्धा आहे. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत फोन कट करतो. बंड्या तिकडनं म्हणत असतो, अहो मला शुभेच्छा द्यायच्या होत्या की. पण दुष्यंतने त्याचं काही ऐकलेलं नसतं. तर इकडे कृष्णा आता खोलीत तिचा फोन शोधू लागते. कृष्णा म्हणत असते, गेला कुठं माझा फोन? अजून फोन घावं कसा नाही? कदाचित दुष्यंत सरकारांनीच कुठंतरी लपवून ठेवला असेल, मला आराम करायला मिळावा ना म्हणून. पण मग भक्ती आणि बंड्यानं अजून मला फोन कसा केला नाही? बंट्या आणि भक्ती दोघं बी विसरले होय माझा वाढदिवस. आज ते कसं काय आजचा दिवस विसरू शकतात? माझा फोन लागत नाही आहे मला मान्य आहे, पण मग दुष्यंत सरकारांचा तर फोन आहे ना. मग दुष्यंत सरकारांच्या फोनवरती फोन करायचा होता आजच्या दिवशी मला शुभेच्छा देण्याकरता, पण त्या दोघांनी बी अजून फोन नाही केलेला. आता बा होता तेव्हा माझा वाढदिवस बा नेहमी करायचा, आणि आता बा गेल्यानंतर बंड्या आणि भक्ती, आणि यावर्षी तर ते दोघं बी मला इश करणार नाहीत होय. असं कसं चालायचं आता? बंड्या आणि भक्ती, यार काय केलं तसं तुम्ही दोघांनी? आता कृष्णा बंड्या आणि भक्तीनं फोन करावा अशी खूप आशुषा लावून वाट बघत असते. पण आता बंड्या फोन करत असतो पण त्याचा फोन हा लागत नसतो. तर इकडे आता बाळजाबाईंकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंत बाळजाबाईंना सांगत असतो, आई अगं आज आपल्या कृष्णाचा वाढदिवस आहे. आता दुष्यंतने कृष्णाला आपलं म्हटलेलं खरं तर बाळजाबाईंना आवडत नाही, पण आता त्यांना दुष्यंतच्या समोर ही गोष्ट दाखवता येत नाही. त्या म्हणतात, होय का आज आपल्या कृष्णीचा वाढदिवस आहे, मग काय करायचं ठरवलं आहे काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई अगं काहीतरी कृष्णासाठी स्पेशल करावं असा विचार करतो. कृष्णाने एवढा माझा जीव वाचवला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून, मग काहीतरी स्पेशल तर मी करायलाच हवं ना. बाळजाबाई म्हणतात, होय तुला काय स्पेशल करायचं आहे की नाही तिच्यासाठी ते कर, आणि आपल्या नोकर माणसांना हाताखाली घे, ही समधी माणसं तुला मदत करतील, समजलं ना? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो आई चालेल. त्यावर बाळजाबाई म्हणतात, आणखीन एक गोष्ट, एकट्यानं काय बी करायला जाऊ नकस, माणसांना मदतीला घे, कळलं का? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो गाई घेईन, माणसं मदतीला घेईन आणि मगच सर्व गोष्टी करेन, आता तरी झालं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बरं आता आम्ही निघतो, आम्हाला एक मिटिंगला जायचं आहे, आणि त्या तिकडनं जातात. तर इकडे कृष्णा ही फोनची वाट बघत असते बंड्याच्या, पण फोन काही तिला येत नसतो. कृष्णा आता नाराज झालेली असते. ती मनात म्हणत असते, आज माझा वाढदिवस आहे, ही गोष्ट ह्या घरात तर मी कुणाला सांगू शकत नाही, म्हणजे यावेळी मला कोण बी शुभेच्छा देणार नाही. जाऊ दे तसं बी कृष्णे, आता काय तू लहान राहिलेली नाहीस वाढदिवस साजरा करायला, मोठी झालीस की आता, जाऊ दे. आणि मग आता कृष्णा स्वतःच्या मनाची समजूत घालत असते. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो. आता कृष्णा चक्कर येऊन खाली कोसळणारच असते. इतक्यात दुष्यंत तिला सावरतो आणि म्हणतो, बघ सांगितलं आहे ना तुला पळापळ करू नको म्हणून, डॉक्टरांनी आराम कर सांगितलं आहे, तुला पूर्णपणे बरं वाटलेलं नाही अजून, बस इथे बस. तशी कृष्णा आता बसते. कृष्णा आता दुष्यंतला सांगत असते, अहो दुष्यंत सरकार, मला एवढी आरामाची सवय नाही, उलट ह्यो आराम करू नाही की नाही मग मला आजारी पडल्यासारखं वाटायला लागतं. मी जरा काम बिम केलं की नाही, इकडं तिकडं झालो की नाही की मग मला जरा बरं वाटतं, कळतं आहे काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे कुठलं लॉजिक आहे, आजारी असल्यावर आराम करायचा असतो, आराम केल्यावरच बरं वाटतं, कळलं का तुला? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, पण दुष्यंत म्हणतो, तू गप्प बस ग आणि आराम कर, तू उगाच काहीतरी इनलॉजिकल बोलू नकोस, तुला डॉक्टरांनी जेवढं सांगितलं आहे तू तेवढं कर, कळलं? आणि आता तू तिकडे बघ. त्यावर कृष्णा म्हणते, काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तिकडे बघ, माझ्याकडे बघू नको,
कृष्णा म्हणते तिकडं कशा पायी बघायचं आहे. दुष्यंत म्हणतो मी सांगतोय म्हणून बघ ना कृष्णा. कृष्णा म्हणते बरं बघतो. आणि मग कृष्णा आता दुष्यंतने सांगितलेलं असतं तिकडे बघते. दुष्यंत म्हणतो हा इकडे वळू नकोस हा. कृष्णा म्हणते पण दुष्यंत सरकार तुम्ही करायलाही काय नेमकं. दुष्यंत म्हणतो अरे तू इकडे कशाला बघितलंस तिकडे बघ. मग कृष्णा पुन्हा तिकडे बघते आणि म्हणते अहो पण तुमचं काय चाललंय नेमकं. दुष्यंत म्हणतो तुला जितकं सांगितलं ना तू तितकं कर, तू जास्त प्रश्न विचारू नको. मग कृष्णा दुष्यंत सांगतो तसं गुपचूप करू लागते. दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो सरप्राईज. आणि मग तो आता कृष्णासमोर फुलं घेऊन येतो. आता फुलं बघून कृष्णा खुश होते, पण दुष्यंतला मात्र फुलांच्या वासाने शिंका येऊ लागतात. आता कृष्णा म्हणत असते की अहो ही फुलं आज कशापायी. त्यावर दुष्यंत म्हणतो ते असंच गेट वेल सून म्हणून तुझ्यासाठी. त्याबरोबर कृष्णा म्हणते असं होय, भारी आहे. झाक वाटला मला हे बघून. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो आवडलं ना, ठीक आहे. कृष्णा म्हणते अहो पण हे कशासाठी आज. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं म्हटलं ना गेट वेल सून म्हणून गेट वेल सून. त्याबरोबर कृष्णा म्हणते हां कळलं गेट वेल सून का. मग कृष्णा त्या फुलांचा वास घेते आणि म्हणत असते खरंच लय भारी वाटायला बघा दुष्यंत सरकार ह्या फुलांच्या वासाने, मला एकदम भारी आवडायलं आहे मला हे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो आवडलं ना तुला, मग झालं तर. त्याबरोबर आता दुष्यंत हा हसतो. दुष्यंतला आवडतं कृष्णाला त्याचं सरप्राईज आवडलेलं. त्यानंतर मग दुष्यंत म्हणतो एवढंच नाही आणखीन काहीतरी आहे तुझ्यासाठी. कृष्णा म्हणते काय. इतक्यात तिला स्वातीचा आवाज येतो. कृष्णा म्हणते माझी स्वाती आली आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो हो तुझी स्वाती आली आहे बाहेर. त्यावर हे ऐकून कृष्णा खूप खुश होते आणि आता ती पळत चाललेली असते. दुष्यंत म्हणतो अगं आत्ताच तुला मी काय सांगितलं, धावपळ करायची नाही ना, पळत जायची तुला काय गरज आहे, जरा हळूहळू चाल. त्यावर मग कृष्णा म्हणते वय हळूहळू जातो. मग दुष्यंत आता तिचे दोन्ही खांदे पकडतो आणि हळूहळू तिला तिकडनं स्वातीला भेटवण्यासाठी घेऊन चाललेलं असतो. तर इकडे लोक छान काम करत बसलेली असतात. इतक्यात बंट्या हा कृष्णीला म्हणतो कृष्णे स्वाती. त्याबरोबर कृष्णा खूप खुश होते. बंट्या म्हणतो कसं वाटलं सरप्राईज. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते सरप्राईज, कसलं सरप्राईज रे आज. त्याबरोबर लगेचच दुष्यंत हा बंट्याच्या पायाला जोरात लाथ मारतो. त्याबरोबर बंट्या आता अय्य गो असं करतो. तर कृष्णा म्हणते काय रे काय झालं. त्यावर बंट्या म्हणतो अगं वात आला. कृष्णा म्हणते हा असा. त्यावर बंट्या म्हणतो अगं होय मग वात काही सांगून येतोय होय, वाताचा गोळा असतो येतोय की. त्यावर कृष्णा म्हणते बरं तू काय म्हणत होतास, कसलं गिफ्ट कसलं सरप्राईज काय. त्याबरोबर बंट्या म्हणतो अगं तुला बरं नाही आहे ना व, म्हणून मग दादीच मला म्हणाले की स्वातीला घेऊन इकडं ये, स्वातीला भेटल्यावर कृष्णाला जरा बरं वाटेल, त्याचं सरप्राईज तेच सरप्राईज, दुसरं कसलं गं सरप्राईज. दाजी म्हणाले असं सरप्राईज असं म्हणत होतो मी. त्याबरोबर हे ऐकून कृष्णा म्हणते अच्छा ते होय बरं ठीक आहे. आणि मग आता कृष्णा ही स्वातीला भेटत असते. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात. आता बाळजाबाई तिकडे येतात आणि कृष्णाला म्हणतात कृष्णे काय गं मी तुला सांगितलं होतं ना व आराम कर म्हणून, मग कशापायी उठून आली शीतपवतर. त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो स्वाती आली होती ना व तिला भेटाय. बाळजाबाई म्हणतात बरं मग आता स्वातीला भेटलीस ना व, झालं ना व तुमच्या भेटीगाठी, आता जाऊन आराम कर. आणि हे बघ म्या तुझ्यासाठी एवढी समधी फळं बी आणली आहेत, आता यातले एक फळ खा आणि गोळ्या खा, दुपारच्या गोळ्या तर तू अजून घेतल्या नसशीलच. त्याबरोबर कृष्णा नकारार्थी मान हलवते. बाळजाबाई म्हणतात कृष्णे अगं आराम कर बाई, तुला आरामाची गरज आहे, तुला डॉक्टरांनी सांगितलेलं आठवत नाही वय. त्याबरोबर इकडं अढळराव म्हणत असतात की हल्ली ना मी काहीतरी चित्र घरात जरा वेगळंच बघतो, म्हणजे तो चित्रपट असतो की नाही सासूनं केली सुनेवर माया वगैरे, तसं काहीतरी मला घरात हल्ली पाहायला मिळायला लागलं, म्हणजे सूर्य कुणीकडनं उगवला आहे ते कळतच नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात सूर्य पूर्वीकडनंच उगवला आहे, पण नाही काय आहे माझ्या घरातला सूर्य जिनं मावळू दिला नाही तिची खातिरदारी करायला नको होय मी. त्याबरोबर अढळराव म्हणतात की जर हे असंच असेल तर खरोखर ही लई चांगली आणि लई मोठी गोष्ट आहे. सुनबाई अहो घ्या मग करून जंक्शन लाड काय. त्याबरोबर मग मात्र कृष्ण हसते आणि गप्प बसते. बाळजाबाई कृष्णाला म्हणतात कृष्णे अगं काय म्हणलं मी तुला, कशापायी थांबली अशी तर जा मस्त आराम कर जा. मग कृष्णा स्वातीला चल ग स्वाते मी येतो एवढं बोलून तिकडनं निघते. तर इकडे दुष्यंत हा बंट्याला म्हणतो तू चल माझ्याबरोबर बाहेर जरा चल, आणि मग तो बंट्याला बाहेर घेऊन जातो. तर बाळजाबाई ह्या लगेचच
गणपतला म्हणतात भाऊजी चला. ते दोघं आतमध्ये जातात. तर इकडे आढळराव म्हणत असतात बाळजाबाई हे जे काही वागायला इतके नाही ते आमासनी काय पटना झाले. काय ग स्वाते तुला पटायला आहे वय. त्यावर स्वाती पण हंबरते आणि नकारार्थी मान हलवते. त्याबरोबर आढळराव म्हणतात की बघ हिला बी पटना झालं हिनं बी नकारार्थी मान हलवली. आणि मग आता लगेचच आढळरावसुद्धा स्वातीकडे बघून हसू लागतात. तर स्वाती ही तिच्या पुढ्यात असलेला चारा शांतपणे खात असते. आता इकडे हे सगळं एवढं व्यवस्थित सुरू असतं तर दुसरीकडे दुष्यंत हा बंट्याला म्हणत असतो काय रे बंट्या आज सगळ्या प्लॅनची माती गेलीस असतीस. इडियट अक्कल नाही आहे का तुला. कुठेही काही बोलशील का. सरप्राईजचं नाव घ्यायची तुला काय गरज होती. कृष्णाला खरं कळलं असतं ना. त्यावर बंट्या म्हणतो सॉरी दाजी. त्यावर दुष्यंत म्हणतो आता बरं पुढे काय करायचं ते सांग. त्याबरोबर बंट्या म्हणतो कशाबद्दल दाजी. त्यावर दुष्यंत म्हणतो अरे कसला माणूस आहेस रे तू. कशाबद्दल कृष्णाचा बड्डे आहे ना मग कृष्णासाठीच पुढे काय करायचं त्याच्याबद्दलच विचारेन ना. कृष्णाच्या वाढदिवसाचं पुढे काय करायचं. बंट्या म्हणतो आता काय करायचं दाजी अजून. त्यावर दुष्यंत म्हणतो अरे सरप्राईज छान अजून काय करू शकतो आपण तिच्यासाठी. स्वातीची आणि तिची भेट घालून दिली झालं एवढंच. त्यावर बंट्या म्हणतो घरला बघा मी आणि भक्ती आहे का नाही आम्ही मस्त असा रवा बनवायचो आणि मग तो रवाला असा केकाचा आकार द्यायचो आणि मग तो कापायचो आणि काय मजा यायची म्हणून सांगू दाजी तुम्हाला रवा खायला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतोय तू गप रे गप काहीतरी उगाच बोलू नको. त्याबरोबर मग बंट्या म्हणतो आहो दाजी आम्ही तेवढंच करायचो आता अजून काय मला सुचणार. त्याबरोबर इकडं आता बंट्याला पण काही सुचत नसतं आणि दुष्यंतला पण काही सुचत नसतं. इतक्यात आढळराव त्या ठिकाणी येतात आणि आढळराव बंट्याला म्हणतात काय रे बंट्या काय झालं. आता आढळरावांना बघून दुष्यंत तिकडनं पुढे जातो. मग आता बंट्या आढळरावांना सांगतो अहो थोरले सरकार ते आज आपल्या कृष्णीचा वाढदिवस आहे ना व तर दुष्यंत सरकारांना तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण आता काय करावं हे दुष्यंत सरकारसने बी सूचना झालं आहे आणि मला बी. हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होतो. मग आढळराव म्हणतात अरे सोपं आहे की आता कृष्णीसाठी आपल्या जर सरप्राईज करायचं आहे तर मग आपली कृष्णी कशी आहे कष्ट करणारी मातीत लोळणारी मातीत राबणारी मातीला आपलं मानणारी मातीत माय बघणारी. मग आता जर आपली कृष्णी अशी आहे तर तिच्या वाढदिवसासाठी काहीतरी करायचं म्हणलं तर पहिले तर मातीशी जुळवून घ्यावं लागेल. बघा मातीशी जुळवून घेता आलं तर कृष्णीच्या वाढदिवसाचं काहीतरी वेगळं आणि खास करता येऊ शकतं. पण मातीशी जुळवून घ्यावं लागल ते जमतं आहे का बघा पहिलं. त्याबरोबर मग आता दुष्यंत ही गोष्ट ऐकतो. तोपर्यंत आढळराव म्हणतात बरं चल बंट्या बाबा मी निघतो. नाही म्हणजे काय आहे मला पण उशीर होतोय मी येतो. आणि मग आता आढळराव हे तिकडनं जायला लागतात. खरं तर आढळरावांनी आता दुष्यंतला एक हिंट आणि आयडिया दोन्हीही दिलेलं असतं की कृष्णासाठी त्याला काय स्पेशल करता येऊ शकतं असं. त्यानंतर दुष्यंत बाळजाबाईंकडे येतो आणि बाळजाबाईंना सांगतो आई कृष्णाच्या वाढदिवसाला मी पोपटी लावायचं ठरवलं. आणि मग दुष्यंत आता स्वतःच्या हाताने पोपटी लावत असतो. छान माती कालवतो बटाटे उकडवतो भांबुर्ड्याची पाला जो असतो तो घेतो. सगळं अगदी व्यवस्थित तो करत असतो ते सुद्धा स्वतःच्या हाताने. तर बाळजाबाई ठरवत असतात की काहीही झालं तरी मी हे सगळं छान होऊ देणार नाही. मैनावती त्यात भर घालायला असतेच. ती म्हणत असते बघताय ना हो बाळजाबाई तुमचा लेख तुमच्या पदराखालचं सुटून त्या कृष्णीच्या हातात चालायला आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात मी असं काय बी होऊ देणार नाही. त्या कृष्णीच्या आनंदासाठी करतायत ना व ती लोक हे समज म्या तिला आनंदी होऊ द्यायचो नाही. तर इकडे दुष्यंत स्वतःच्या हाताने माती वगैरेसुद्धा कालवत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.